खोपोली शहरातील सह्याद्रीच्या कुशीतील एक अतिशय रमणीय, सुंदर व आध्यात्मिक ठिकाण म्हणजे स्वामी गगनगिरी महाराज यांचा आश्रम होय. खंडाच्या पर्वतरांगामध्ये पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेले हे सुंदर मठ लाखो भक्तांचे एक पवित्र श्रद्धास्थान व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. स्वामी गगनगिरी महाराज हे नाथ सांप्रदायिक हठयोगी होते. त्यांनी याच ठिकाणी समाधी घेतली. समाधी स्थळापासून उंच डोंगर माथ्यावर वसलेल्या एका नैसर्गिक गुफेमध्ये स्वामी गगनगिरी महाराज योग साधना व ध्यान साधना करायचे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी गगनगिरी महाराज यांचा आश्रम व त्यांच्या आयुष्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आहोत खोपोली स्टेशनला आणि इथून जस्ट 1 किलोमीटर अंतरावर आहे गगनगिरी महाराज मठ आणि आपण आता चालत जाणार आहोत. हे आहे खोपोली स्टेशन आणि इथून जस्ट आपण बाहेर जाऊ. तर मित्रांनो, आता आपण खोपोली स्टेशनच्या बाहेरच आहे आणि माझ्या मागे हे रिक्षा स्टँड. इथून तुम्हाला गगनगिरी महाराज आश्रम जायचं असेल तर 20 रुपये सीट आहे, पण जोपर्यंत 3 सीट भरत नाही तोपर्यंत जाणार. त्यामुळे आपण चालतच जाणार आहोत कारण हार्डली 1 किलोमीटर अंतर आहे. तर आता आपण जाऊयात चालत. गगनगिरी महाराज आश्रमात येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खोपोली रेल्वे स्टेशनवर यायचं आहे. खोपोली रेल्वे स्टेशनपासून हे आश्रम 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर खोपोली बस स्थानकापासून हे आश्रम 4 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर परिसरात खाजगी वाहने पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा आहे. तर मित्रांनो, जस्ट आपण 10 मिनटं चालत आलो आणि आता पोचलो गगनगिरी महाराज आश्रमापाशी आणि माझ्या मागे तुम्ही आश्रम बघू शकता. स्वामी गगनगिरी महाराज यांचे आश्रम पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. आश्रमाजवळील निसर्गरम्य परिसर, डोंगर माथ्यावरून ओसंडून वाहणारे असंख्य धबधबे आणि पाताळगंगा नदीच्या पात्राने वेढलेले हे सुंदर आश्रम अध्यात्म व निसर्ग यांचं उत्तम उदाहरण आहे. पावसाळा सुरू झाला की मुंबई व पुणे यातील बहुसंख्य भाविकजण या आश्रमाकडे दर्शनासाठी व येथील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी आवर्जून हजर राहतात. त्यामुळे हे मंदिर खोपोली शहराचे एक आध्यात्मिक वैभव मानले जाते. मित्रांनो, आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करतात. थोडं पुढे गेलं की आपण एका प्रशस्त अशा सभागृहामध्ये प्रवेश करतो. या सभागृहामध्ये सागवानी लाकडाचा एक नक्षीदार झुला आहे. या झुल्यावर स्वामी गगनगिरी महाराज यांची सुंदर व आकर्षक अशी प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपण प्रवेश केला आहे मठामध्ये. आपल्या मागेच आहे महाराजांची प्रतिमा आणि आता आपण दर्शन घेऊया.
स्वामी गगनगिरी महाराज यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते. त्यांचा जन्म पाटण तालुक्यातील मंदुरे येथे 1906 साली दत्त जयंतीच्या शुभ दिवशी झाला. स्वामी गगनगिरी महाराज यांनी लहानपणीच घरदार सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. तर मित्रांनो, इथं तुम्हाला प्रसादाचा कुपन भेटतं. काका टाईम किती असतो? टायमिंग काय आहे म्हणजे कसलं प्रसादाचं? 1 वाजता 1 वाजता. आणि कुपन वाटपचं 10 ते 10:30 ते 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. 10 ते 1:30. 1:30 ला पण ओके. आणि किती 30 रुपये ना? 30 रुपये. स्वामी गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदाय हठयोगी होते. महाराजांच्या साधनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जलद तपश्चर्या. त्यांना जलद तपश्चर्यासाठी प्रामुख्याने ओळखले जात असत. स्वामी गगनगिरी महाराज नदी किंवा ढोहाच्या तळाशी दीर्घकाल ध्यान साधना करत असत. यामुळेच या पाताळगंगा नदीच्या काठावर स्वामींनी हे पवित्र आश्रम बांधलेले आहे. सन 1990 साली या आश्रमाची उभारणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तरी पण आपण थोडी विनंती करून काही शूट्स केलेले आहेत. जर तुम्ही जर आलात तर थोडे शूट करायला भेटेल की सांगता येत नाही. आता आपण जाऊ गुहेमध्ये. आणि जी गुफा आहे ते गुफा जी आहे ती 8 वाजता उघडते. त्यामुळे जर यायचं असेल तर सकाळी लवकर यावे. आज शुक्रवार आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, पण इतर टायमाला गर्दी खूप असते. आपले जे गगनगिरी महाराज आहेत ते त्या ठिकाणी ध्यान करायचे. मित्रांनो, स्वामी गगनगिरी महाराज यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन मी उंच डोंगर माथ्यावर वसलेल्या एका गुफेकडे जायला निघालो. गुफेकडे जात असताना सर्वप्रथम एक गोशाला लागते. व त्याच्या पुढे काही अंतरावर एक शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग हे काल्या पाषाणातील एक पवित्र शिवलिंग असून हे शिवलिंग हुबेहूब केदारनाथमधील शिवलिंगासारखे असल्याने या मंदिराला मिनी केदारनाथ म्हणून ओळखले जाते. शिवलिंगाच्या मागे शिवपार्वती यांची सुंदर मूर्ती आहे. तर शिवमंदिराच्या बाहेरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज व अनेक साधू संतांच्या मूर्त्यांचे आपल्याला दर्शन घडते. उंच डोंगर माथ्यावर असलेल्या गुफेकडे जाणारा रस्ता खूपच सुंदर आहे. या ठिकाणी जात असताना निसर्गाच्या विविध सौंदर्याचे दर्शन आपल्याला घडते.
शांत वातावरण, रस्त्यामध्ये डोंगर माथ्यावर वाहत येणारे लहान मोठे धबधबे पर्यटकांच्या उत्साहात भर घालत होते. निसर्गाच्या या सुंदर, शांत व रमणीय वातावरणात मनाला भुरळ घालत होते. शहराच्या गोंगाटापेक्षा आयुष्याचा संसार याच ठिकाणी मांडावा असा विचार क्षणभरासाठी माझ्या मनात येऊन गेला. गुहेमध्ये प्रवेश करतात आपल्याला अतिशय सकारात्मक व शांततामय वातावरणाची अनुभूती होते. या शांततामय वातावरणामुळे मनातील सर्व नकारात्मक विचार दूर होऊन एक आध्यात्मिक शक्तीकडे आपण ओढले जात आहोत असा भास मला होत होता. या गुहेमध्ये स्वामी गगनगिरी महाराज यांची पाषाणी चौथऱ्यावर बसवलेली एक मूर्ती आहे. ही मूर्ती एवढी तेजस्वी व जीवित सदृश्य आहे की जणू काय स्वामी महाराज साक्षात आपल्याला दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याची जाणीव आपल्याला होते. मित्रांनो, या गुहेच्या वरील बाजूनी एक सुंदर धबधबा खाली कोसळत असतो. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गुहेतून बाहेर पडतात समोर निसर्गाच्या अविस्मरणीय दृश्याचे आपल्याला दर्शन घडते. या ठिकाणाहून संपूर्ण खोपोली शहर आपल्या नजरेस पडते. मंडळी, तुम्हाला स्वामी गगनगिरी महाराज आश्रम माहीतच आहे, पण या आश्रमापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर कंकणाकृती तलावाच्या काठावर सन 1758 सालातील पेशवेकालीन एक सुंदर शिवमंदिर आहे. हे माहीत आहे का? हे मंदिर खूपच सुंदर, तितकंच मनाला शांती देणारे आहे. तर मित्रांनो, या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा आध्यात्मिक व निसर्गरम्य प्रवास आपण येथेच थांबवत आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.